नमस्कार महाराष्ट्र. आज आपण बनवणार विदर्भ स्पेशल मसाले वांगे, जबरदस्त तर्रीवाले वांगे, वांग्याचा मसाला आणि गपगप शिरा. बघा आजची रेसिपी आता मी कशी बनवतो हे बघून घ्या. आता हे मी घेतलेले आहे वांगे. वांगे हे चार चार दोन्ही बाजून असे कट करून घ्यायचे त्रिकोणामध्ये. त्याला चांगलं धुवायला ठेवून द्यायचे, तर जेणेकरून ते काळे नाही पडत. वांग्याचे आज आपण मसाला वांगे बनवणार आहोत. बघा कढईमध्ये तेल आपण गरम करायला टाकलेलं आहे. आता हे वांगे आपण तळून घेणार आहोत. हे हॉटेल सारखं आपण एकदम मसाले वांगे जबरदस्त बनवणार आहोत. आता त्या वांग्याला चांगलं शिजतपर्यंत तळून घ्यायचे. कढईमध्ये चांगलं वांग्याचा रस्सा आणि गपगप शिरा कचाकच चारही बाजूने कापून घ्यायचे. सनकन टाकायचे कढईत, फक्त तेल अंगावर उडू नाही द्यायचं. हळूहळू हळूहळू सगळी रेसिपी बनवायची, मी ज्या पद्धतीने शिकवत आहोत त्या पद्धतीनं. आता चांगले वांगे शिजत आहे बघा. आता हे वांगे शिजल्यानंतर कचकन काढून घ्यायचे ताटामध्ये. कचकन काढल्यानंतर हळूहळू हळूहळू तेल तपूनच राहते आपलं. आता आपण कचाकच चिरलेला बारीक कांदा आपण कढईमध्ये आता टाकणार आहोत. आता कढईमध्ये आपण बारीक चिरलेला कचाकच चिरलेला कांदा आपण कढईमध्ये टाकलेला आहे. आणि आता गचकन आपण टमाटे पण टाकून द्यायचे. दोन्हीचे मिश्रण आता कालवत राहायचं कढईमध्ये. आता हे आपण घरगुती मसाला बनवला होता काळावाला. याच्यामध्ये लसण, अद्रक, खोबरं, धन्याचा पावडर आणि काळा मसाला आपला घरगुती ते वाला आपण बनवण्याचं वाटण बनवलं होतं. त्याला कचाकच वाटून कचाकच कढईमध्ये टाकायचं, जेणेकरून हे चांगली भाजी बनली पाहिजे. त्याला आपण कंटिन्यू कालवत राहायचं कढईमध्ये, म्हणजे ते बुडी नाही लागत कढईमध्ये. तसं फिरवत राहायचं. आपण जसं फिरवत आहोत तसं फिरवत राहायचं, म्हणजे बुडी नाही लागत. एकदम चांगली भाजी बनते मसाले वांग्याची. तुम्ही आता बघा, हॉटेलपेक्षा दमदार एकदम जबरदस्त भाजी बनल. आता हे आपण 1 चम्मच मीठ टाकून घेतो पहिलेच, कारण कशासाठी तर ते तो जो कांदा टमाटर राहते तो पूर्ण त्याच्यात गलून जाते. एकदम स्पेशल बनतोय. चांगलं त्याला आपण कालवत राहायचं कढईमध्ये. बघा आता तर्री कशी सुटलेली आहे. जोपर्यंत तेल वरता येत नाही तोपर्यंत समजायचं नाही का आपला मसाला शिजला म्हणून. तेल वरता आला का समजून जायचं आपला मसाला. कचकन थोडसा नाही का आपण सांबार टाकून द्यायचा, मग त्या सांबारचा टेस्ट नाही का गपकन येते आपल्याला. मस्त बनते भाजी, एक नंबर. बघा सांबार करा दिसत आहे, एक नंबर हिरवा हिरवा. मस्त कालवत राहायचा आपण जोपर्यंत मसाला एक जीव नाही होत तोपर्यंत. हा आपला स्पेशल घरगुती सिक्रेट काळा मसाला आहे, आपण खडा मसाल्याचा बनवलेला. तुम्हाला याची रेसिपी सांगतो एखाद दिवशी, वेळ भेटेल तेव्हा. पहा आता याला चांगला अजून मिक्स करायला चांगला एकदम खमंग वास सुटते एकदम जबरदस्त पैकी. तुम्ही म्हणाल का रेसिपी शिकवली भाऊ ना. आता आपण टाकायची हे घरगुती हळद. आपल्याच घरी बनते हळदखंडाची, आपण दळून आणतो. तुम्हाला लागली सांगा, ऑर्डर करा, मेसेज टाका. आता चांगली हळद त्याला थोडीशी होऊ द्यायची. आता आपल्या चवीप्रमाणे तिखट. तिखट काय आपल्या घरी बनत नाही भाऊ, पण त्याला टाकायचं आपल्या चवीप्रमाणेच. कचकच कचकच कालवायचं, चांगलं एकजीव झालं पाहिजे. पहा एकजीव होते आता कच. पहिले तर आपण मीठ टाकलं, आता काही मीठ टाकायची गरज नाही. थोडस पाणी टाकायचं हलकस, जेणेकरून ते खाली नाही लागत, बुडी नाही लागत. आता बा थोड्या वेळात कशी तर्री सुट्टी आले.
पा सुटली का ना तर्री. म्हणून तुम्ही ते वांग्याचा रस्सा ना गपगप शिरा रे, कारण की तर्री राहते मग तिखट लागते, मग शिरा गोड गोड राहते, दोन्ही खा लागते. आता बघा कशी तर्री सुटली मसाल्या वांगाले, आहे का नाही जबरदस्त. तुम्ही बनवा आता घरी आणि आपल्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करायचा, मस्त पुरा महाराष्ट्रभर फेमस करायचा. सूरज गज्जलवारले हा थोडस अजून सांबार टाका, कचकन सांबार टाका. आता हे पहा थोडस अजून मधा थोडं हलकं हलकं पाणी सोडायचं, जास्त नाही सोडायचं, हलकं हलकं सोडायचं. जेणेकरून काय होते मसाला आहे ना तर कढईला लागत नाही, नाही तर असा जाऊन बसते का नाही मसाला, मग का पुरी जडून जाईन भाजी. पहा आता का तेल सुटलं मस्त, रोगन रोगन गोस. पहा पहा एक नंबर. थोडं हलकं अजून पाणी सोडायचं, पूर्ण तेल असे तर्री वरता येते कचाकच. आता पहा किती जबरदस्त तर्री आली. आपला हे मसाला बनवून एकदम रेडी झाला. आता जे आपण वांगे तळले होते त्याला आता मस्त मसाल्यात कालवून घ्यायचे, खालून वरतून खाली, इकडं तिकडं कसंही कालवात राहायचे, पण बुडी नाही लागू द्यायची कढईले. कढईले बुडी लागले का जळलंच समजा ती भाजी गेली वाया, पाण्यात पुरी पाण्यात जाते, मग काही खरं नाही आपलं. आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, पुऱ्या महाराष्ट्रात शेअर करा. तुमचं हिंदी गिंदी असेल तिकडेही शेअर करून टाका. मायाला पूर्ण हे झालं पाहिजे ना, आपलं फेमसच झाला पाहिजे. घरी बनवा तुम्ही भाजी, एक नंबर भाजी बनते. तुम्हाला जितकी घट्ट ठेवायची तितकी घट्ट ठेवा, थोडस हलकं पाणी टाकायचं तर पाणी टाका, पाणी टाकायचं पुन्हा शिजू द्यायचं, पाणी टाकायचं पुन्हा शिजवायचं, थोडस पाणी आटायचं, गरम पाणी ठेवा थंड पाणी टाका, काही फरक पडत नाही. भाजी तुम्ही फक्त तुमचा मसाला बनला एक वेळचा का जमली भाजी. आता बघा तर्री सुटली दना, मस्त भात पोळ्या मस्त घ्यायचं, एक नंबर खायचं. भाजी तर्री पाकायची सुटली, कालवत राहायचं बिलकुल, बुडी नाही लागल्या पाहिजे. बुडी लागला तर गेलं वाया. वांग एकाकडे पडते, तुम्ही एकाकडे पराल. असं कालवत राहायचं बढियापैकी, जेणेकरून चांगलं भाजी बनली पाहिजे एक नंबर. पा कशी तर्री सुटते कच 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 कच. वांग्याची भाजी गपगप शिरा, आमच्याकडे नाही हिरा. कालवा कालवा. आता आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकायचं मस्त, आणि मस्त शिजू द्यायची. कालवा हलवा शांताबाई, कालवा कालवा. गाणं ऐकलं का तुम्ही? पहा आता कशी तर्री सुटतात जोरदार, एक नंबर. बघा जोरदार जमत आहे बघा. आता थोडस हलकं अजून पाणी टाकायचं, कारण की आपल्याला भाजी पुरली पाहिजे का नाही, शिजायचे आहे ना वांगे. वांगे शिजवस तर हे करायची. आता बघा कशी जबरदस्त तर्री सुटली, शिजत आहे वांगे आपले. बघा किती जबरदस्त तर्री वांगे. आता आपण एका बॉल मध्ये काढून घेणार आहोत आणि सर्विंग करणार आहोत. या तुम्ही पण या जेवायला एकाच दिवशी. जबरदस्त भाजी बनली आपली वांग्याची. बघा घरी बनवा हीच रेसिपी मी सांगितल्याप्रमाणे. आपली विदर्भी भाषा आहे. बघा सांबार मॅरिनेशन घेऊन करून टाकायचं. हॉटेलमध्ये जायची काही गरजच नाही पडत तुम्हाला, घरीच एक नंबर भाजी बनते आपल्या रेसिपी पाहिलं तर. पहा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मस्त जबरदस्त फेमस करा.